महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानबिंदू, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी आम्हाला शिवसेना शिकवली आणि वाढवली, ते नामदार साबीरबाई शेख यांना वंदन करतो। खरं तर परवाच ज्यांचं अपघाती निधन झालं ते महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरची तळपती तलवार, आपल्या महाराष्ट्राचे दादा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करत असताना त्यांनाही आदरांजली व्यक्त करतो। आज आपल्या बोरी खोडद गटातील जिल्हा परिषद सदस्या जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे आणि पंचायत समितीच्या खोडद गणाच्या उमेदवार शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई सचिन निलक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज खोडद नगरीमध्ये आई जगदंबेचा कृपाशीर्वादानं पावन झालेल्या नारायणगडाच्या पायथ्याची माळवाडी गडाचीवाडी या परिसरामध्ये आज खरं तर प्रचार दौरा सुरू होतो आहे। ग्रामस्थांनी तरुण सहकाऱ्यांनी जे खूप चांगलं असं स्वागत केलं त्याबद्दल त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो। 2 दिवस आदरणीय अजितदादांच्या दुःखद निधनामुळं प्रचार दौरा बंद होता आणि आज सकाळीच सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहून या प्रचार दौऱ्याला सुरुवात होते। खोडद हे माझं गाव आहे। खरं तर खोडद नगरीनं खूप प्रेम माझ्यावरती केलेलं आहे, खंडागळे परिवारावरती केलेलं आहे। खोडद आणि मांजरवाडी आम्ही कधी वेगळी समजली नाही। मला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे, आज मंडळी काही खरं तर या निमित्तानं आमचे सचिन भाऊ आहेत, पद्माताई आहेत, दोन्ही उमेदवार आहेत, आमचे माजी सरपंच सन्माननीय विजूभाऊ शिवाजी सर, आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केले ते उपसरपंच योगेश भाऊ, आमचे सगळे ज्येष्ठ दत्ताजी आहेत, माजी उपसरपंच ज्योतिताई निलक, रविभाऊ वामन, आमचे सगळे तरुण सहकारी, म्हणजे माझ्यावरती जीवापाड प्रेम केलेलं हा आमचा युवा वर्ग सगळा आहे। खोडदमध्ये ज्या वेळेला मला पंचायत समितीची संधी मिळाली, ज्या वेळेला जिल्हा परिषदेची संधी मिळाली, अधिकची कामं आपण त्या माध्यमातून मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून केले। सगळ्यात महत्त्वाचं की शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून हा जो रस्ता आपण बघतोय, सुरुवातीला प्रचंड वाईट अवस्था होती, पण प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सगळ्यात अगोदर हा एक मोठा रस्ता नारायणगाव ते खोडद हा पूर्ण करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून इथं आपलं झालेलं एस.टी. स्टँड माळवडीतलं आपण बघतोय, आजही हे सुसज्ज अवस्थेत आहे। अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला आहे। आदरणीय आशाताई ज्या वेळेला या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून 17 ते 22 या काळामध्ये होत्या, किंबहुना त्या अगोदर देखील आशाताईंच्या माध्यमातून त्या शिवसेनेत असताना खूप मोठी विकास कामं झालेली आहेत। मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना या परिसरामधले अनेक रस्ते, व्यक्तिगत लाभाच्या योजना, खूप सारी विकास कामं आपण या परिसरामध्ये केलेली आहेत। मला विशेषत्वानं महत्त्वाचं सांगायचं की जिथं या माळवाडीमध्ये आपण आहोत त्या शाळेची इमारत मी जिल्हा परिषद सदस्य असताना स्वतः तो इमारतीसाठीचा निधी असेल किंवा सगळ्यात महत्त्वाची अडचण सरकारकडे या इमारतीला जागा नव्हती आणि इथं सगळी साक्षीला मंडळी आहेत, त्या इमारतीच्या जागेसाठी मी स्वतः असेल किंवा आपले सगळे ग्रामस्थ असतील, विशेषत्वानं त्या कामी प्रयत्न करणारे आमचे तत्कालीन सहकारी विजूभाऊ असतील, बाबा डोके असतील, योगेश भाऊ असतील, शिवाजी सर असतील, आमचे पाटील शंकर पाटील असतील, आम्ही सगळ्या मंडळींनी ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करून नंतरच्या काळामध्ये एक सुसज्ज अशी शालेय इमारत इथं उभी राहिलेली आहे। या परिसरातली छोटी मोठी कामं रस्त्याची आपण केलेली आहेत। आता मी भाषण देऊन आपला वेळ घेणार नाही, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपले आदरणीय आमदार शरददादा सोनवणे ज्या वेळेला आपल्या परिसरामध्ये शाळेची वाल कंपाऊंड, स्मशान, खूप कामं आहेत। मी सरपंचांना यादी काढायला सांगितली, सर 88 कामाची यादी आहे शिवसेनेच्या माध्यमातून झालेली। विकास कामं आमच्या दृष्टीने ती आमची जबाबदारी आहे, ते आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात आम्ही कुठं कमी पडलेलो नाही। आज मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 19 आपला गावचा पूल असेल, आपल्या मंदिरामागून कारगिलपर्यंत जाणारा रस्ता असेल, खूप विकास कामं आहेत, आपलं गावतळ असेल, मी सांगितलं ना 77-78 किती कामं आहेत, मोठी कामांची यादी आहे। सरपंच माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही स्वतः ते छापा, लोक थोडंसं कन्फ्युजनमध्ये असतात, त्याच्यामुळं विकास कामांचा डोंगर या गावामध्ये आपण उभा केलेला आहे। माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, राज्यामध्ये सरकार असताना आदरणीय अजितदादांसारखा एक कामाचा माणूस ज्याने या पुण्याला खूप निधी उपलब्ध करून द्यायचं काम केलं ते आज आपल्यात नाही, त्यामुळं अधिक आपल्याला आज बोलायचं नाही। त्यांच्यासाठी जी शोकसभा सर्वपक्षीय आदरणीय शरददादा सोनवणे यांनी आळेफाट्याला घेतली, तिकडं आम्हाला जायचं म्हणून ती गाई आहे। मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे, तमाम बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील नागरिकांना माझी विनंती आहे, जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे
जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे. इकडून माधुरीताई निलक पंचायत समिती खोडदगण आणि पलीकडून बोरीगाणातून आदरणीय राजेंद्रजी गाडगे हे उमेदवार आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला आपल्या परिसराचा विकास साधायचा आहे. वरती आमदार म्हणून आदरणीय शरददादा सोनवणे यांचं काम आपण सगळेजण बघतोय. त्यांच्याबरोबरीनं कामाची संधी आम्हा सगळ्यांना मिळावी यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे. मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे की कालच निवडणूक आयोगाने एक नवीन घोषणा केलेली आहे. जे मतदान आपलं 5 फेब्रुवारीला होणार होतं ते मतदान 7 फेब्रुवारीला होतं आहे. त्याची सगळ्या ग्रामस्थांनी नोंद घ्या. जी मंडळी आपली पुण्या मुंबईवरून येणार होती त्यांनाही निरोप द्या की आपलं मतदान आता तसं मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळतं आहे, परंतु ते सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवून 7 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जयश्री खंडागळे आणि माधुरीताई निलक आणि राजेंद्रजी गाडगे यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. खोडदगाव हे गेल्या 2 दशकापासून जे शिवसेनेला लीड नेहमीप्रमाणे देत आले. प्रत्येक निवडणुकीमध्ये खोडदगावामधून शिवसेना ह्या पक्षाला आघाडी राहिलेली आहे. कारण ह्या पंचकृषीचं ह्या खोडदगावचं नेतृत्व शिवसेनेचं नेहमी माऊलींनी जे आमच्यासाठी केलं आणि आम्ही त्यांच्या तालमीत जे कार्यकर्ते तयार झालो त्यांच्या माध्यमातून छोटी मोठी विकास कामं असतील आणि गावामधले विकास कामासोबत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते म्हणून जी प्रतिमा त्यांची आमच्या मनामध्ये तयार झाली आणि त्या माध्यमातून माऊली खंडागळेंनी प्रत्येक नेत्याकडून गावचा विकास करण्यासाठी जे काम केलं पूर्वीपासून, त्यामुळं खोडदगाव जे माऊलींसोबत तन मन धनाने जोडलेलं आहे. त्यामध्ये आता हे कुणी आमच्यामध्ये शंका उपस्थित करायचं कारणच राहिलं नाही की आमच्याकडून खोडदगावामधून काय परिस्थिती राहील. तर खोडदगावामधून 70 ते 80% मतदान हे फक्त शिवसेनेलाच होईल याची खात्री आम्हा सर्वांना त्याच्यामुळं झालेली आहे. कारण 20 दशकं हा प्रवास जो आहे शिवसेनेचा आमच्या गावातला हा निरंतर चालू आहे. त्यामुळं ह्या गावामध्ये इतर उमेदवार येत असतात, आम्ही विकास काम केलं आहे, आम्ही हे केलं आहे. 14 गावांची जी स्थिती पूर्वीच्या पक्षांनी करून ठेवली होती ती जर परिस्थिती बदल करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेना पक्षाच्या वतीने माऊली खंडागळ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्यामुळे हे गाव निरंतर त्या गोष्टी सोबत राहणार याच्यात काही शंका नाही. तुमची पसंती कोणाला असेल? आमची पसंती धनुष्यबाण. खोडदगावातून कसा प्रतिसाद येतात? खोडदगावामध्ये कार्यकर्ते काम करतात. बोलण्यामध्ये आमचे कार्यकर्ते थोडे कमी आहेत, पण कामामध्ये ते कर्तृत्वातून दाखवून देतात की आपण मतदान करून घ्यायचंय आणि आपल्या पक्षासाठी काम करायचंय. याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही डोक्यात काय जास्त चमकुगिरी नसते. हा आमच्या गावचा नेहमीचा इतिहास आहे. प्रत्येक निवडणुकीतला हा अनुभव आहे. त्यामुळं आमच्या गावातले सर्वच कार्यकर्ते निवडणूक आली आणि एकदा आदेश आला म्हणलं की झटून कामाला लागतात. आता जी काही विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे यांनी जे श्रीराय खंडागळे यांना उमेदवारी दिली, विचार करून दिली असावी? 100%. कारण हा तसा जर पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला. आपण जर ह्या पूर्वीच्या 20 वर्षातल्या निवडणुका पाहिल्या तर याच्यामधील जे शिवसेनेचं मतदान आहे म्हणजे स्वतः 2007ला माऊली शेठ असतील, 2012ला 2004ला आपले माजी खासदार शिवाजीदादा आढराव पाटील असतील, आशाताई बुचके यांचा जर मतदानाचा जर टक्का पाहिला तुम्ही, ह्या गावातून नेहमीप्रमाणे त्यांना मतदान जास्त झालेलं आहे. अगदी शिवसेनेनी सपोर्ट केलेले अमोल कोल्हे साहेब, त्याच्यानंतर सत्यशीलदादा शेरकर साहेब यांना जे मताधिक्य मिळालं, ज्या वेळेला आघाडी होती त्यावेळेलाही इथून मतदानाचा टक्का जास्त आहे. खोडदगावचा बदल होईल असं वाटतंय? खोडदगावाचा बदल ऑलरेडी ह्या पक्षामुळं झालेला आहे. म्हणजे ह्या गावातून बदल म्हणजे जास्तीचं मतदान होईल
इतकंच आम्ही सांगू शकतो. शिवसेना पक्षाला हे जे मतदान आहे हे पूर्वीप्रमाणे राहून आणखी थोडं त्याच्यामध्ये वाढ होईल, पण कमी नाही होणार. आता विद्यमान आमदार आहे त्यांचा हात आहे, म्हणजे या गावावरती त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. विद्यमान आमदार शरददादा सोनवणेंना सुद्धा या गावातून थोड्याफार मताचा अपक्ष असल्यामुळं फरक राहिला, पण ते शिवसेनेचेच बंडखोर उमेदवार असल्यामुळं ह्या गावातलं 2 नंबरचं मतदान सुद्धा शरददादांना होतं. घोषणा काय असेल तुमची? खिच के तान धनुष्यबाण, जय भवानी जय शिवाजी.